वास घेत आहे. ठीक आहे, फार काही ग्रेट नाही, वाईटही नाही आहे. आवळा आहे त्यात सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी असतं. तुमची इम्युनिटी वाढते, रोग प्रतिकारक शक्ती, त्यामुळे रोग आपल्यापासून लांब राहतात. आपल्या आयुर्वेदात ना सगळ्या गोष्टींवर उपाय आहेत. बर, पटलं ना? ते असं लगेच ठरवत नाही मी, विचार करून ठरवेन. आणि या असल्या कुठल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. आयुर्वेदावरही विश्वास नाहीये. ओके. ओके. आंबटपणा नाही जाणवत आहे. काळं मीठ घातलंय, आलं घातलंय प्रमाणात. या ऍक्च्युली तो ट्रे राहिला होता ना. घेऊन जा, आणि ते ग्लासही घेऊन जा. घेऊन जा. राहू दे, नंतर नाही. कुठून मागवला होता? व्हॉट डू मीन बाय मागवला? मी बनवला होता तो. आणि काय काय घातलं होतं त्याच्यात? तुम्हाला आवडला असेल तर मी रोज बनवून देऊ शकते. नाही, त्याची काही गरज नाही. मी आपलं सहज विचारलं, असंही घेणार नाहीच मी ते. ओके. काय ग, प्यायला का ज्यूस त्यांनी? म्हणजे नसेलच प्यायला म्हणा, कारण त्याला या घरगुती उपायांमध्ये अजिबात रस नाही आणि आंबट तर त्याला अजिबात आवडत नाही. बघू, आवडेल कदाचित हळूहळू. पिंट्या, तुझ्या का संपवलास ज्यूस? ठीक होतं. आणि याने म्हणे माझा सायनसचा प्रॉब्लेम संपेल कायमचा. हो का? मग तिला सांग की रोज बनवायला. नको, उगाच डोक्यात हवा जाईल त्यांच्या. मी माझ्या ऑफिसच्या स्टाफचं सुद्धा इतकं कौतुक करत नाही. अरे ती काय तुझ्या ऑफिसमधला स्टाफ नाहीये? नाही, नकोच. आणि काय हवा जाईल डोक्यात. त्यांना असं वाटेल की त्यांनी सांगितलं आणि मला ते पटलं. ते बघ, मी ना फक्त आज गोळी घेतली नाहीये, रोज घेतच राहणार आहे. हा, आणि हे पण घेईन, हरकत काय नाही का? म्हणजे यांनी जर माझा सायनस बरा होणार असेल तर प्रॉब्लेम काय घ्यायला, हो की नाही? हा, फक्त तू त्यांनी जर विचारलं तर त्यांना सांग की तू शपथ घातलीस मला म्हणून मी हे घेतलं. हा, झालं? हसून झालं? हस. नाही, या वयात हसणं जरा चांगलं असतं प्रकृतीला. हे सगळं झालं की रेसिपी काढून घे हळूच. पण तुला हवे ना, मग तूच विचार ना. आजी, माझी सर्दी बरी व्हावी असं नाही वाटत तुला? हो, वाटतं की. मग तू विचार. मी तुला अरे, तुम्ही संपवला ज्यूस? म्हणजे आवडला की काय?
हा बरा होता, बरा होता. म्हणजे चांगला होता. चांगला कसला? चव घेत मिटक्या मारत ओरपत औषध कोण घेतं? नाही, तुम्ही तो अख्खा ग्लास संपवलायत ना, म्हणून मला वाटलं. अगं तो नव्हताच पिणार, पण मी शपथ घातली ना त्याला म्हणून प्यायला तो. तो म्हणजे असं नकोच म्हणत होता. तो आपली मला जरा नंतर ती रेसिपी सांग. हं? त्याची गरज नाही आजी, मी फ्रीजमध्ये करून ठेवलाय ज्यूस. फक्त रोज सकाळी पाणी घालून थोडंसं काळं मिरं घालायचं आणि द्यायचा. मी असलं काहीही घेणार नाही आजी. हो कळलं मला. आणि संपला की मला सांगा, म्हणजे मी परत करून ठेवीन. हो रे बाबा. नाही ग, म्हणजे मी बळजबरी केली ना मी, म्हणून प्यायला तो. आजी तुम्ही सांगितलं म्हणून का होईना, प्यायले ना. बाकी त्यांना पटो किंवा न पटो, आयुर्वेदाला पटलंय बरं का. त्यामुळे आता तुम्हाला नाही पटलं तरी हरकत नाही काही. तरी तुम्हाला रेसिपी दे. हं? हो आजी. मी घेणार नाहीये. हा सांगून ठेवतोय. कळलं कळलं. हो कळलं. आजी मी ब्रेकफास्टची तयारी करते. हा Good morning, Baba. Very, very good morning. Oh my God. Look at you. आज काय शेफ ड्युटी? Yes. काय आहे तुला रोजच ते शिरा पोहे उपमा वगैरे असं खाऊन कंटाळा आला असेल ना, म्हणून म्हणलं आज जरा वेगळा ब्रेकफास्ट करावा. म्हणून तुझ्यासाठी हे आवाकॅडो Avocado. आवाकॅडो Correct. हेल्दी सँडविच फॉर यू. Thank you so much, Baba. वेलकम. You know what, Baba? I'm super lucky की मला तुमच्यासारखे फादर इन लॉ मिळाले. No, seriously. आणि तुम्हाला माहितीये का, पिंट्या दादा सुद्धा माझ्यासाठी किचन मध्ये अशाच गोष्टी करायचा. आणि तुम्हाला माहितीये, ही मेक्स द बेस्ट पास्ता इन द वर्ल्ड. म्हणजे इतका बेस्ट, इतका यमी की 5 स्टार हॉटेल्स ना सुद्धा मागे टाकेल तो. वा 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 वा, म्हणजे मज्जा होती एका माणसाची. हे काय बाजू. अरे बापरे, हा कसला हा पसारा मांडून ठेवलाय तुम्ही. आता आवरणार कोण? आई 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 शांत. बाबा आपल्या सगळ्यांसाठी सँडविच बनवतायत. वा, तुम्हाला पण सँडविच बनत. जावई बापू येणार आहे, काय म्हणतील ते समोर बघितल्यानंतर हे सगळं. मी निघतोय, ताईला आणायला जातोय. ठीक आहे रोहन, अरे एवढी घाई काय आहे? हा ब्रेकफास्ट करून जा. मस्त पैकी ॲव्होकाडो सँडविच केलंय. रोज जरा आपण बोलूयात ना थोडा वेळ. अहो बाबा, तुम्हाला माहितीये ना किती ट्रॅफिक असते. ट्रॅफिक वाढायच्या झटकन जातो, फटकन येतो. ओके बाय. बरं बरं. ऐक ना स्वीट हार्ट, मी तुझ्याशी नंतर फोनवर बोलतो. ठीक आहे, आता मी थोडासा घाईत आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. बाय 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 बाय. मी फोन करतो तुला. बाय. अरे रोहन, एक खाऊन जा ना. असू दे बाबा. आवरून घे जा, आवरून घे. आणि ए बाई, एक काम कर बाळा, तू सगळं ना हे ऐक सगळं हे आवर ना. हे काय तू अशी बसून राहिलीस तू पण अशी मक्का सारखी. साफसफाई करायला घे जरा. जावे पप्पा आल्यानंतर काय म्हणतील, हे घर आहे का गोडाऊन आहे. कर चला. आई पिंट्या दादाला असं काही वाटणार नाही. ओके तुझ्याशी माहेरी आम्हाला सगळं ऐकून यायला लागेल ना. अधिरा कर कर कर. अधिरा, मला एक सांग, तुमच्या भाषेमध्ये दुर्लक्ष करण्याला काय म्हणतात? इग्नोर मार. तेच कर आता.